राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर हा चित्रपट ह्या वीकेंडला सहकुटुंब सहपरिवार पाहावा असा चित्रपट आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडणारी ही घटना, म्हणजे अगदी 100% घडणारी ही घटना, आणि त्या घटनेमागचं गांभीर्य इतक्या सहज पद्धतीने समजावून दिलंय व्हेंटिलेटरने। चित्रपट का पाहावा याची ही काही महत्त्वाची कारणं। कारण क्रमांक 1, चित्रपटाची निर्माती प्रियांका चोप्राने बाबा हे गाणं आपल्यापर्यंत पोहोचवलंय तिच्या सुंदर आवाजात। सो एव्हाना कळलंच असेल की हा चित्रपट बाबा आणि लेक ह्यांच्या नात्याची कथा सांगतोय, परंतु ही कथा अगदी मध्यमवर्गीय मराठी मोठ्या कुटुंबाची कथा आहे। मध्यमवर्गीय कुटुंबाला लाभलेली वारसा हक्काची सुबत्ता नेहमीच वादाचा विषय बनून जाते। हे याची देही याची डोळा अनुभवणारी माणसं प्रेक्षक म्हणून या कथेशी लागलीच एकरूप होऊ शकतात। क्रमांक 2, चित्रपटाची विशेष बाब अशी की 116 पात्र आणि त्यात 10 पेक्षाही जास्त पात्र प्रॉपरली एस्टॅब्लिश होत आहेत। म्हणजे या पात्रांच्या काय सवयी आहेत किंवा तो कसा आहे हे आपल्याला प्रेक्षक म्हणून व्यवस्थित कळतंय। दिग्दर्शकासाठी असणारा हा फार कठीण असा टास्क राजेश मापुसकरांनी अगदी लीलया पार पाडलाय। ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तम कास्टिंग आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या भूमिकेविषयी झालेलं अगदी व्यवस्थित असं लिखाण। कारण क्रमांक 3, सगळ्याच कलाकारांचे अभिनय खूप छान झाले आहेत हे सांगण्याची आवश्यकता अजिबात नाहीये, परंतु तरीही अगदी अनुभवाने दिग्गज कलाकारांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येकाने अगदी मनापासून परफॉर्मन्स दिलाय। आशुतोष गोवारीकरांचा अभिनयातला कमबॅक म्हणून हा चित्रपट कायम लक्षात राहील असाच झालाय। जितेंद्र जोशी आणि सुकन्या मोने दोघंही विशेष लक्षात राहतात ते त्यांच्या अभिनयामुळे। कारण क्रमांक 4, चित्रपट अगदी पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत सुंदर झालाय। पहिल्या एस्टॅब्लिशिंग सीन मध्ये वापरलेलं पार्श्वसंगीत अगदी पडद्यावर येणाऱ्या दृश्यांशी एकजीव होऊन जाते। शेवटच्या फ्रेम मध्येही गजानना गजानना ह्या गाण्याचा केलेला कल्पक वापर अगदी बोलका आहे। चित्रपट सुंदर दिसतो कारण तो बनवतानाच सुंदररित्या बनवला गेलाय। क्रमांक 5, एक उत्तम कथा, एक उत्तम स्टोरी बोर्ड, उत्तम संवाद, पार्श्वसंगीतामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी, उत्तम छायांकन, प्रत्येक भूमिकेचे उत्तम लिखाण आणि या सगळ्याचंच उत्तम एक्झिक्युशन करण्यात राजेश मापुसकरांना आलेलं यश, या सर्व कारणांमुळे हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनमेंट वाला चित्रपट बनतोय। आतापर्यंत फॅमिली चित्रपट हे खूप अनरिअलिस्टिक वाटायचे, परंतु व्हेंटिलेटर मात्र एक वास्तवदर्शी कौटुंबिक चित्रपट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी।